रस्त्याने जाताना डाव्या बाजूने वाहने न्यावीत या वाक्यात कोणत्या प्रकारचा अर्थ आहे, म्हणजे क्रियापदातून कोणता अर्थ व्यक्त होतो हे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो इथे ओळखायचं आहे. आज्ञार्थ, विद्यार्थ, संकेतार्थ, स्वार्थ. रस्त्याने जाताना डाव्या बाजूने वाहने न्यावीत, ठीक. या वाक्यातून आज्ञा दिलेली नाहीये, ठीक. विद्यार्थ मात्र या वाक्यातून व्यक्त होतो. बघा, जर एखाद्या वाक्याच्या क्रियापदातून किंवा क्रियापदातून, ठीक आहे, कर्तव्य, योग्यता, इच्छा, तर्क, अनुमान, शक्यता, अंदाज यापैकी एखादा भावार्थ व्यक्त होत असेल तर ते वाक्य विद्यार्थी असते, ते क्रियापद विद्यार्थी असते. मग रस्त्याने जाताना डाव्या बाजूने वाहने न्यावीत, ठीक, ही इच्छा प्रदर्शित केलेली असते आपण, आणि म्हणून ती विद्यार्थ मध्ये येते, आणि म्हणून 2 नंबरचा पर्याय हे काय असेल, आपलं उत्तर असेल. आता आज्ञार्थ मध्ये कोणते भावार्थ येतात? जर एखाद्या क्रियापदातून आज्ञा देणे किंवा मागणे, विनंती, सल्ला, उद्देश, प्रार्थना किंवा आशीर्वाद यापैकी एखादा भावार्थ व्यक्त होत असेल तर त्या क्रियापदाला आपण आज्ञार्थी क्रियापद म्हणतो आणि त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतो. संकेतार्थ कशाला म्हणतो आपण, कोणत्या वाक्याला? ठीक आहे, संकेतार्थी वाक्यामध्ये 2 वाक्य जोडलेले असतात आणि हे संकेतार्थी वाक्य जे आहे हे मिश्र वाक्य असते. त्याच्यामधल्या पहिल्या वाक्यात संकेत म्हणजे अट दाखवलेली असते आणि जर अटीची पूर्तता झाली तर होणारी क्रिया पुढच्या वाक्यात दाखवलेली असते. उदाहरणार्थ, जर अभ्यास कराल तर अधिकारी व्हाल. ओके, अशा प्रकारचे वाक्य संकेतार्थ असतात. आणि जर क्रियापदातून कोणताही भावार्थ व्यक्त होत नसेल, म्हणजे आज्ञा देणे किंवा मागणे, विनंती, सल्ला, उद्देश, प्रार्थना, आशीर्वाद, योग्यता, कर्तव्य, इच्छा, तर्क, अनुमान, शक्यता, अंदाज, संकेत असा कोणताच भावार्थ व्यक्त होत नसेल, फक्त क्रियापदाचा स्वतःचा अर्थ समजत असेल, ठीक आहे, म्हणजेच फक्त काळाचा बोध होत असेल तर त्या क्रियापदाला आपण स्वार्थी क्रियापद म्हणतो. ओके, आणि म्हणून आपलं उत्तर आहे 2 नंबरचा पर्याय.